ऑफिस वरून आलोय ना, आपल्याला काम लागलंय बघा, वाट लागली वाट. सो गाईज गुड मॉर्निंग झालेली आहे आणि झाल्या आज संडे, तर आज साफसफाईचा दिवस आणि आपल्या वर्कशॉप मध्ये काम बघा सगळं इतर बितर पडलेलं आहे. तर आपण हे सगळं साफ करणार आहे फटाफट आणि मग आपण कामाला सुरुवात करूया. संडे मॉर्निंगचा व्लॉग आहे. डे कितवा आहे मला आठवत नाही, मी एडिट मध्ये टाकतो ते. चला भेटूया थोड्या वेळातच. वर्षा आज काय? आज अजून काय कामाचं डिसाईड नाही झालंय, बघू आता. कामाचं कधी डिसाईड असतं का? आम्ही वरती घे वरती कामाचं आमच्या काही डिसाईड नाही. वरती काय याला पोहोचवतो का? आई फक्त कांड करायचे काय? 9 वाजले आता. बघू पब्लिक आता यायला लागली. पब्लिकला दाखव. पब्लिक आत्ताशी आली. एडॉन हे पते तू काढलेलं का पत्या? काय आहे की नाही काम? उचल ना. काम काय भाई? IPL काम करायची की नाही राव? आज कंटाळा आला. तुझं काय? हा बंक मारून आलाय त्याला. ऑफिस वरून आलो आणि आज मला भेटला एक मोठा शॉक. काय ना, आज कुत्र्याने एक नंबर मोठा कांड करून ठेवलेला. चावून टाकलेला हात, दोन्ही मूर्त्यांचे हात चावून टाकलेले. मी बोललो हे काय झालं, पूर्ण डॅमेज केले हात. बोललो टेन्शन आलंय, आता काय करणार, काम वाढलं ना. आता बोललो काम वाढलंय तर कामाला बसू, काय ना काहीतरी डोकं तरी शांत होईल. आणि आपला आज भाऊ आपल्याला भेटायला आलेला, शाळेतला फ्रेंड. हळूहळू सगळेच मित्रमंडळी आली आणि त्याने आपली कामाला सुरुवात केली. कोण ना काहीतरी करतात. मी बोललो साफसफाई करून घ्यायची होती आणि या बाईचं डायलॉग बाजी बघा. इज अ मॅन, बुश इज अ डॅम. आणि प्रेम करू नका, कारण की लव्ह इज अ स्कॅम. एवढंच नाही तर डायलॉग झालं. भाई लागले नाचायला, सगळ्यांना नाचायला लावलेले या दोघांनी. आणि हा नाचायला लागला का सगळे थांबायचे, काय माहिती का. नंतर मी पण बोलत जरा अंग बिंग हलवून घेऊ, मजा येते. बाकी काय नाही, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही हा डान्स एन्जॉय करा. चला भेटूया उद्या. काय ऑफिस वरून आलोय ना, आपल्याला काम लागलंय बघा. सॉरी थांबा. नंबर प्लेटच तुझी यायला, हे पाणी मारतो इकडून. वाट लागली. हा त्यांना बोला ना, वाट लागली वाट. नंबर प्लेटच तुटली आहे बघा. हा तिथे ऍडजस्ट करा जरा. काम करतो, बोलू आपण. वर्कशॉपला जायचंय आता, थांबा लवकर. आणि आपण आपल्या वर्कशॉप मध्ये आलो तर आज आपल्याला एकच काम होतं की आपण जे व्हायटिंग केलेल्या होत्या मूर्त्या, त्या मूर्त्यांना आपल्याला परत फिनिशिंग करायची होती. कारण की जे छोटे मोठे खड्डे राहिले होते ते आपल्याला भरायची गरज होती. आणि माझ्यासोबतही अजून माझे जे मित्रमंडळी आहेत ते पण आपल्या कामाला लागलेले. कारखान्यात पंख्याची कमी, तर शेट पंखा घेऊन आलेत. अजून एक फॅन, हा पण फॅन. बारके चिमणे आले आपल्याकडे, छोटे मुलं. देवाघरची फुलं. आता दुसरा फॅन पण लागणार. गरमीचं टेन्शन दूर. मित्रांनो, काम चालू असताना बॅकग्राऊंडला गाणी वाजतात तेव्हा अजूनच काम करायची मजा येते. पण आम्ही 90s ची गाणी ऐकत होतो आणि ते कोणतं गाणं आहे ते तुम्ही ऐका आणि तुम्हालाही मजा येईल ऐकायला आणि हसायला येईल. मुश्किल उसको को छुपाना लगता है, तो दिल दीवाना लगता है. दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. वर्षा हाय गाईज, आज दिवस किती आहे माहितीये का? आपला कारखाना सुरू होऊन 2 आठवडे झाले ना. आराम. 11वा दिवस आहे आणि आपण आज कितीतरी 15 ते 17 मूर्त्यांना व्हायटिंग केली आहे आणि त्याच मूर्त्यांची आम्ही फिनिशिंग करतोय बघा. गोड गणपती, एकदम बालमूर्ती. मॅडम इथे आमच्या फिनिशिंग काढतायत, दुसऱ्या मॅडम पण तिकडे फिनिशिंग काढतायत आणि आमचे शेट दाखव ना स्वतःला. मी दिसणार. सल्यूट आहे भावाला, करतोय काम आपलं. गाईस डोळे भरून आले गाईस. तुमचं दुकान आहे, इग्नोर मारा. पण जेन्युइन आहे. आमच्या गणपतीचा उंदीर जसा असतो तसा आमच्या कारखान्याचा उंदीर आहे. खाली फुकट बोललो. सॉरी गाईज, यांनी मध्येच व्हिडिओ बंद केलाय. काम एकदम जोरदार चाललंय, काय विषय नाही. बाप्पा आपल्या पाठीशी, सगळ्यांच्या पाठीशी आहे बाप्पा. त्याचा काही विषय नाही. सगळ्यांनी आनंदी राहा, गणपतीची कामं करा. भाग्य लागतं पहिली गोष्ट हे करायला. आम्ही त्या भाग्यातलो, बाकी काय नाही. झाली बस झाली कॉमेडी.
भेटू आपण पुढच्या दिवशी.